उत्कृष्ट कामगिरी देखील केली. दोन्ही संघाचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देखील चांगले आहे. तर एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी अंजूर आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवडी. दोन संघांमधून नाणेफेक देखील झाली. नाणेफेकीचा कोल लागतो. अंजूर संघाच्या बाजूने प्रथम स्वीकारलं जातं क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं जातं. खास करून या ठिकाणी फलंदाजीसाठी जय बजरंग कारिवडी या संघाला फलंदाजीसाठी. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे भारत आणि कुंदन. भारत आणि कुंदन ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक आता तो गोलंदाज मच्छिंद्र. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला गोलंदाज मच्छिंद्र. पहिला चेंडू पेस करताना अतिशय चांगला चेंडू वापरला. मुस्को चेंडूची फेक झालेली. पहिला चेंडू पेस करताना फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. एक अतिशय लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहिला. मधल्या इष्टीवरचा चेंडू पाहिला होता. चेंडू पायावर बदलतोय. पंचांना हलकासा प्रश्न देखील विचारला जातोय. पंच देखील संमत आणि पहिला फलंदाज बाद होतोय. लेग बिफोर या स्वरूपाने भारताला परत नेक्स्ट न्यू बॅट्समन जातोय श्याम. वीर तानाजी दाफोडे संघाने देखील कालच्या स्पर्धेमधून काय कमालीची कामगिरी केली. संघाचा कॅप्टन कुल कॅप्टन चिंतामण पाटील याच्या नेतृत्वाखाली कालच्या स्पर्धेमधून सुरेख सुंदर कामगिरी देखील त्या संघाने केली होती. चिंतामण पाटील आपण जर कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचंय. वीर तानाजी दाफोडे संघाचे कुल कॅप्टन आणि त्याचबरोबर माजी सरपंच देखील दापोडे ग्रामपंचायत माजी सरपंच तुमचं देखील या स्पर्धेमधून मनापासून स्वागत. वेलकम ज्ञानदेव. वेलकम सत्यवान. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. पहिला चेंडू पेस करताना श्यामेच्या बॅट मध्ये देखील चांगली धाव मिळते. एक धावणी संघाची धावसंख्या एक धावणी पुढे सरकते. एक बाद एक. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय मच्छिंद्र याच्या माध्यमातून. बघा मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून अमर कासने संघाचे नामांकित क्रिकेटर आमचे परम मित्र संघाचे कुल कॅप्टन नाना गोंधळी यांनी देखील स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद नानाजी गोंधळी. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. अक्रॉस द लाईन थोडं आडव्या बेटे चेंडूला प्रार झाला होता. चेंडू ऑन साइडला येतोय. सन्मान्य अतिथी मान्यवरांसाठी शुभ आगमन. या मान्यवरांमध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन होत आहे वीर तानाजी दाफोडे संघाच्या सर्वे सर्वांनी भिवंडी क्रिकेट संघाचे सन्मान्य व्यवस्थापक अध्यक्ष जिल्हा परिषद सन्मान्य सदस्य काय कमालीचा खेळ देखील त्यांच्या माध्यमातून काल आपण पाहिला. आता मात्र चेंडूला अतिशय चांगला फटका आपण पाहतो. कुंदनच्या बॅट मधून सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट फटका चेंडूला जागी फोर्स केलं होतं. वन बॉस एका टप्प्याने चेंडू वाढदिश लॉंगॉन सीमेच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार कुंदनीच्या बॅट मधून येतोय आणि या चौकारानं संघात धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सकते. ती 7. एक बाद 7. षटक क्रमांक पहिलं. श्री वेताल कोपर संघाच्या सदस्यांनी देखील आता विनंतीशील आपण जी सीमारेषा आहे त्या सीमारेषेवर तैनात व्हायचंय. अतिशय सुंदर सुरेख अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला कुंदनीच्या बॅट मधून. पुन्हा एकदा गोलंदाज मच्छिंद्र. पुन्हा एकदा ऑनराईज अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही आणि खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. मार्ग होतो सीमाच्या बाहेर जाणारा. बॅक टू बॅक दुसरा चौकार सलग दुसऱ्या चेंडू दुसरा चौकार कुंदनीच्या बॅट मधून येतोय. चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सकते ती 11. हा पलीवर चेंडूला सुंदर ब्राईटचा फटका देखील पाहिला होता. कुंदनीच्या बॅट मधून सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट फटका इनफिल्डच्या वरून चेंडू आपण पाहिला होता. शॉट एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतो. चौकार संघात धावसंख्या 11 वर पोहोचते. पुढे एकदा गोलंदाज मच्छिंद्र.
अतिशय चांगला चेंडू होता, ऑनसाइडचा फटका देखील चांगला होता. 1 बॉल एका टप्प्याने चेंडू शॉट मिडाऊनला इनफिल्ड मधून कलेक्ट केला गेला होता, मात्र मिळते एकदा एकदम संघ धावसंख्येकडे पुढे असते. धावसंख्या होती ती 12. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-12 सुरुवात आपण पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करणारा संघ आहे जय बजरंग कारिवली. 1-12. दुसऱ्या षटकाला परमध्ये वैयक्तिक पाला सांघिक दुसरं गोलंदाज आणील. मित्र, आपण तालुका भिवंडी तालुक्याचा विचार केला तर आज रामनवमी आणि रामनवमी सर्वात मोठी जत्रा अंजूर गाव मध्ये भरली जाते. आज अंजूर गाव मध्ये जल्लोष देखील साजरा केला जाईल. जर या स्पर्धेमधून या सामन्यामधून अंजूर संघ या स्पर्धेचा चषकाचा मानकरी झाला तर डबल धमाका. अतिशय चांगला चेंडू थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला होता. त्यावेळेस आपण जर कारिवली संघाचा विचार का कारिवली गावाचं देखील तालुका क्रिकेटमधून नाव घेतलं, तालुक्यामधून नाव घेतलं तर खास करून वारकरी संप्रदाय सप्त्याचं सर्वात मोठं आयोजन कारिवली गावाच्या माध्यमातून केलं जातं आणि मला वाटतं त्या सप्त्याला आज देखील प्रारंभ झालेला आहे. थोडासा मिस टाइम फटका आहे, चेंडू हवेमध्ये तेरे मेरे बीच में दोघांच्या मध्ये आपण चेंडू पाहिला. कुठलाही क्षेत्ररक्षक चेंडू घेण्यासाठी सरसावला नव्हता आणि दोघांच्या मधून चेंडू सेफ लँड झाला होता आणि ह्याच दरम्यान एक 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज 2 धावांची संख्या, धावसंख्या देखील 2 धावांनी पुढे सकते धावसंख्या होती ती 14. षटक क्रमांक दुसरं. बघा, क्रिकेट मध्ये ज्याला फार महत्वाचं स्थान असतं. घ्या कॅच, जिंका मॅच, लेलो कॅच, जितो मॅच, कॅच विन द मॅच. पुन्हा एकदा गोलंदाज अनिल. अतिशय चांगला फटका, ऑपोजिट चेंडू सुंदर बाउंड्रीचा फटका आपण पाहतोय. चेंडू मिडवला जातोय, चांगले क्षेत्ररक्षण 1 बॉल एका टप्प्याने चेंडूला आउटफील्ड मधून कलेक्ट केले गेलं. मच्छिंद्राच्या माध्यमातून सुरेख सुंदरसं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. मात्र 2 धावा देखील कंप्लीट. या 2 धावांची संख्या धावसंख्या 16 वर पोहोचते. षटक क्रमांक दुसरं अनिल याच्या माध्यमातून 1-16. 2 दिग्गज संघामधून मित्र आपण सामना पाहतो आजच्या दिवसातील. आता मात्र मोठा फटका बघा, चेंडू अजित कुठे ट्रॅव्हल होतोय. झेल घेण्याची संभावना नव्हती, मात्र प्रयत्न अतिशय चांगला होता.
मधी हलक्यात बॅट फक्त चेंडूला थोडंसं अपरकट केलं होतं. अतिशय चांगला नाजूक फटका आपण पाहिला होता फलंदाज कुंदनीच्या बॅटमधून मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धाव सगळ्या धावसंख्येने पुढे सगळी धावसंख्या होती ती 27. षटक क्रमांक तिसरा दिलीपच्या माध्यमातून दोन्ही संघामध्ये एक जबरदस्त सामना आपण देखील पाहतो. दोन्ही संघाचा सामना देखील फार महत्वाचा आहे आणि जो संघ विजय संपादित करेल अतिशय चांगला फटका. अतिशय चांगला फटक्यामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक दक्ष या प्रथम उत्कृष्ट झेल केला जो महत्वाचा फलंदाज कुंद देखील बाद होतोय. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगलं म्हणता येणार नाहीये. चेंडू मिडविकेट षटक क्रमांक तिसरा समजा 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होती ती 29. चौथ्या षटकाला प्रारंभामध्ये वैयक्तिक पहिला सांघिक चौथा गोलंदाज विजय. विजय हा देखील संघातील सर्वात महत्त्वाचा ठरणारा गोलंदाज आहे.
शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती क्रॉस लॉगवर हाणामारीचं षटक आहे. 18 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 18 चेंडूमधून 29 धावा जमा झालेल्या आहेत. उर्वरित 6 चेंडूमधून बघूया संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. षटक क्रमांक 14 गोलंदाज विजय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. बॅट्समन अँड बॅटल संदीप. फलंदाज थोडासा शपल जातो. ऑनसाईडचा फटका देखील त्या बॅटमधून सुरेख सुंदर पाहायला मात्र मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. अंडरआर्म थ्रो, लेजी फेक. कदाचित डायरेक्ट फेक झाली असती तर सुवर्ण संधी असती फलंदाजाला बाद करण्याची. मंचेली हा देखील थोडासा चलबिचल झाला होता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विजय. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फेक. फुल्यांचा चेंडू अतिशय कमालीचा चेंडू आपण पाहिला. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधल्यानंतर फलंदाजाला निंदाव चेंडूची संख्या डॉट चेंडू आहे. धावसंख्या देखील स्थिर आहे. धावसंख्या ती 31. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथ. वेलकम नरेशजी, वेलकम हेमंत. या ठिकाणी मात्र थोडासा मिसलाईन फटका चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक देखील दक्ष. यस, वेल जज कॅच. राजेशाच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कलेक्ट केला जातोय. अगेन्स्ट गोलंदाज विजय. संघात धावसंख्या स्थिर आहे 31. षटक क्रमांक 14. अजून एक उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अतिशय चांगला चेंडू. सुरेख सुंदर आपण उसवी चेंडूची फेक झाली होती. चेंडू लाईन क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिलं. फलंदाजामध्ये चेंडूची लाईन त्याला रीड करता आली नव्हती. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला होता. प्रॉपर चेंडूवर बॅटमध्ये संपर्क साधता आलं त्याचं कारण देखील पाहिलं होतं. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न गुरुनाथ याचा. बघा, फटका मारायचा असेल तर चेंडूची निवड फार महत्वाची असते. चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक ज्याला आपण म्हणतोय, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. आता मात्र ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू. पंच देखील या ठिकाणी वाईट चिकून करतात. अवांतर धावणी संख्या धावसंख्या 32 वर पोहोचते. वेलकम विनायकजी पाटील, तुमचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. श्री बेताल कोपर संघाचे नामांकित क्रिकेटर आहेत. या ठिकाणी मात्र चेंडू बॅटची आउटसाइड एज येतोय. खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र 2 वार्ता करू नको तू.
दादा काही समजेल असा लाव. सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट चौकार येतो. चौकार सगळ्यात अवसंख्य देखील 4 धावांनी पुढे सरकते. आता मात्र फोनचा तो ऑनशॉटचा फटका देखील चांगला आहे. 1 बॉन्स एका टॅपने मात्र चेंडू आउट मिळून राजेश याच्या माध्यमातून कलेक्ट केला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील चांगला आहे. 2 धावा कंप्लीट देखील केल्या जातील आणि या 2 धावांनी सगळ्यात अवसंख्य होती ती 38 आणि विजयाचं लक्ष्य असेल ते 39 धावांचं. मित्र आपण जाऊया व्यासपीठ मंचावर. काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी त्यांचा करूया आपण शुभ सन्मान. या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. श्री बेताल कोपर आयोजित 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2022 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेसाठी ज्यांना तन मन धन आम्हाला अर्पित केलेले त्या मान्यवरांचा आपण करूया शुभ सन्मान. मान्यवर कक्षामध्ये भिवंडी क्रिकेट संघाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष जिल्हा परिषद माजी सभापती विद्यमान सदस्य आदरणीय कुंदनजी पाटील साहेब यांचं करूया आपण विशेष स्वागत आणि सन्मान. मी या स्पर्धेचे प्रणिती या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर ज्यांच्या नावाने स्पर्धेचा चषकाचं आयोजन आपण पाहतोय आदरणीय रमेश दादा पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय कुंदनजी पाटील साहेब यांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचंय. जाऊया आपण व्यासपीठ मंचावर. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर मान्य कुंदनजी पाटील साहेब यांचं करूया आपण शुभ सन्मान. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेच्या सन्मानित संस्थापक अध्यक्ष जिल्हा परिषद माजी सभापती विद्यमान सदस्य मी आदरणीय रमेश दादा पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. स्वागत आणि सन्मान होता अतिथींचा मान्यवरांचा पाहुण्यांचा. सन्मान्य कुंदनजी पाटील यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. निश्चितच स्पर्धा संपन्न करण्यामध्ये त्यांचा देखील एक सिंहाचा वाटा आहे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सचिव प्रदीप जोशी यांना देखील करूया या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान. सन्मान्य कबीरजी घरत यांचं शुभ आगमन वेलकम. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सचिव प्रदीप जोशी यांचं देखील या ठिकाणी केलं जातं स्वागत आणि सन्मान. एंड बॅक टू नाऊन क्रिकेट. जाऊया मैदानाकडे. विजयाचं लक्ष्य 39 धावांचं आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया सुमधुर आवाज व्हॉइस ऑफ वेलेगावचा एक उत्तम आवाज. गेली 3 दिवस या स्पर्धेमधून ज्यानं सुरेख सुंदर असा रंग भरला माझ्या समेत ज्यानं समालोचन केलं माझ्या परम मित्र आहेत O2 जेवण पाटील. खूप खूप धन्यवाद मोहन दादा भोईर. मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतात एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. न भूतो न भविष्यती क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सरपंच व उपसरपंच चषक 2022 संध्याकाळच्या सत्रामध्ये मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. लक्ष्य 39 धावांचे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय गावदेवी अंजुरिया संघाचे दिलीप तरे आणि त्याला साथ देण्यासाठी अनिल पाटील. दोन्ही संघांवर जर नजर टाकली तर दोन्ही कंप्लीट टीम आहेत आणि जबरदस्त अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेल्या दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहतोय. जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ वीर तानाजी दापोडे.
दरम्यान शुभ आगमन झालेले आहे हिमाताई म्हात्रे ज्या विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत कोपरगावच्या. ताई आपलं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय सरपंच व उपसरपंच चषक 2022 या स्पर्धेमध्ये. त्यानंतर सौभाग्यवती प्रभावती लक्ष्मण पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत कोपर आपले देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. तसेच श्रीमती संगीताताई दीपचंद्र घरत माजी उपसरपंच ग्रामपंचायत कोपर आपले देखील ताई आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत श्री वेताल कोपर 40+ संघाच्या माध्यमातून. फ्लिक केलेल्या चेंडूला बघूयात चांगला झेल बिग विकेट. आणि आता मात्र दिलीप तरे याला मैदान सोडावं लागेल परतीचा प्रवास करावा लागेल. लागणारा मोठा झटका गावदेवी अंजुरे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस समारोप या स्पर्धेचा होणार आहे. अतिशय चांगलं वातावरण संध्याकाळचं सत्र आहे आणि थंडगार हवा वाताना क्रिकेटसाठी पोषक वातावरण आहे आयडियल कंडिशन. मात्र हॉट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय दोन बलाढ्य संघांमध्ये गावदेवी अंजूर आणि जय बजरंग कारिवली. कुंदन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती चांगली गोलंदाजी बघायला मिळते कुंदन याची. आवश्यक धावगतीचा आपण जर विचार केला तर 9 ते 10च्या सरासरीने धावा कुठून काढाव्या लागतील विजयासाठी त्या गावदेवी अंजूर या संघाला. आज श्रीराम नवमीचा उत्सव संपूर्ण भारतामध्ये मोठ्या आनंदाने आणि जल्लोषामध्ये
साजरा केला जात आहे. बघूया, मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, धाव घेण्यासाठी तिथे प्रयत्न केला होता. बघूया तिथे एक्झॅक्टली काय घडलंय. कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धाव फलकावर 3. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करताना गोलंदाज कुंदन बघा दुखापतग्रस्त असताना देखील संघासाठी एक चांगलं योगदान देताना कुंदन पुन्हा एकदा सज्ज होते. चेंडू मात्र प्रॉपर कनेक्शन बॅट आणि बॉलचं जुळलं नव्हतं तिथे. एक धाव पूर्ण केली शॉर्ट मिड विकेटला. चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर फक्त 4. पहिल्या षटकामध्ये पाहतोय पूर्णपणे बॅकफुटवर संघ आहे तो गावदेवी अंजूर. लक्ष 39 धावांचं आहे. अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. तब्बल 35 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 3 षटकांमध्ये. उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे की कोपरगावचा हा मानाचा करंडक कोणता संघ इथून घेऊन जाणार, कोणत्या गावामध्ये होईल जल्लोष, याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. अतिशय चांगलं वातावरण बाजूलाच पाहतो आपण. ग्रीन गार्डन देखील आहे, सुंदर मैदान आहे. बंद्र्या मारुती क्रीडा नगरी काल्हेर व्यासपीठाच्या पाठीमागे पाहतोय उल्हास नदी. निसर्गरम्य असं दृश्य आहे. मुंडोरा एंडच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होणार आहे गोलंदाज संदीप पाटील. मुंडोरा एंड प्रसिद्ध एंड आहे, खूप पॉप्युलर नेम मुंडोरा एंड. चेंडूला बॅकफुटर धावून कट केलेले आहे. एक धाव पूर्ण केली आहे. चेंडू चाललाय तो बॅकआउट पॉइंटला. डीप मधून क्षेत्ररक्षक झेपावते. सेन्सिबल क्रिकेट, क्लेवर क्रिकेट बघायला मिळते राजेश द्वारा. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. फक्त चेंडूला हलक्या हाताने टॅप केला होता आणि जिथे एक धाव होती तिथे 2 धावा कन्वर्ट केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावफलकावर 6. 6 लॉस ऑफ 1 विकेट. चेंडूला शॉर्ट ऑफ पुल केलाय. चेंडू चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न. एक सोडतोय, दुसरा सोडतोय, तिसरा पकडतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावफलकावर 8. ज्याप्रमाणे फलंदाजी होत आहे, ज्याप्रमाणे गोलंदाजी होत आहे, निश्चितच प्रेक्षकांना एक अटीतटीचा सामना बघायला मिळेल, नो डाऊट. कारण दोन्हीही मातब्बर संघ आहेत. पुन्हा एकदा संदीप सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामना करेल फलंदाज राजेश. खेळतोय 5 धावांवर. अनिल खेळतोय 3 धावांवर. फक्त डिफेन्स केलेला, बचावात्मक पद्धतीने खेळलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि या 1 धावसंख्ये बरोबर धावसंख्या वाढती. धावफलकावर 9. आता मात्र वातावरण थोडस थंड झालेलं आहे आणि चेंडू हवेमधून ट्रॅव्हल होणे इतकं सोपं काम नाही. तुम्हाला फटका जर खेळायचा असेल तर शक्तिशाली स्ट्रोक खेळावे लागतील. ताकद झोकून द्यावी लागेल फटक्या मागे. 9 धावा धावफलकावर. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आता मात्र मैदानाच्या सभोवताली बघायला मिळत आहेत. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय सरपंच व उपसरपंच चषक 2022 या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर संदीप.
चेंडू मात्र हातामधून निसटलेला आहे. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या धावपलकर 9, अजून तब्बल 30 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. चेंडू प्रॉपर बॅट आणि बॉलचं कनेक्शन तिथे झालं नव्हतं. शॉर्ट हँडमॅनला क्षेत्ररक्षकांनी चेंडूला अडवलेला आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्या डबल डिजिट दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते 10. पुन्हा एकदा संदीप पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. त्रिफल आपात खेळी संपुष्ट झालेल्या परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर. दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. फाईन लेग ग्लान्सचा फटका खेळलेला आहे. शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातोय. फक्त एकच धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 11 धावा धावपलकर विजयासाठी. आता इथून उर्वरित शेवटची 2 षटक आणि धावांची आवश्यकता आहे 28. खूपच रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. थोडस पारड जड बघायला मिळते जय बजरंग कारिवली संघाचा आपण जर विचार केला तर. पण शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. आवश्यक धावगतीचा आपण जर विचार केला तर 14.00च्या आता मात्र सरासरीने धावा कुठून काढाव्या लागतील विजयासाठी. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या. कुंदन अतिशय घातक आणि भेदक गोलंदाजी केली. 2 गडी त्याने बाद करून दिले आपल्या संघाला. त्यानंतर संदीप याने दुसरे षटक टाकले. या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या आणि गडी बाद केला 1. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. गावदेवी अंजुर या संघाला आता मात्र तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे नीलम नाईक, ज्याने या स्पर्धेमध्ये एकमेव विकेटची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. तोच आता मात्र गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे. खूप मोठी स्पर्धा बघायला मिळाली. खूप सारा एन्जॉय या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेला. सर्वांचं मी आभार व्यक्त करणार आहे ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सर्वतोपरी तन मन धन अर्पित केलेलं आहे, सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. श्री वेताल कोपर 40+ संघाच्या माध्यमातून. बारा चेंडू धावांची आवश्यकता ते 28. चांगला फटका आहे. जबरदस्त धमाका बघायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते. क्लासिकल शॉट 6 रन्स.
2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावफलकावर 23. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. 23 धावा. अजूनही सामन्याचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांचं जबरदस्त एंटरटेनमेंट या सामन्यामधून डोळ्यांची पारणं फेडणारा सामना पाहतोय. उलटा चेंडू होता. समाचार घेता आलेले आहे. फाईन फटका खेळलेला आहे. चेंडू चाललाय फाईन लेग सीमारेषेकडे. नशिबाची साथ. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. ये धावसंख्या धावफलकावर 27. 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. चेंडूला मात्र अतिशय चांगला फटका खेळलेला आहे. ऑन साइडला 1 धाव पूर्ण करते. फक्त एकच धावसंख्येवर समाधान. धावसंख्या 1 ने वाढते. धावफलकावर 28. 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणे फेडणारा सामना बघायला मिळते. 2 बलाढ्य संघांमध्ये. गावदेवी अंजूर आणि जय बजरंग कारिवली. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता विजयासाठी. प्रेक्षकांना जसा सामना होता तसाच सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतोय 2 बलाढ्य संघांमध्ये. 7 चेंडू कंपल्सरी 11 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगला चेंडू हाताळला होता. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 28. शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट आणि रंगत बघायला मिळते. आणि भारतात अशोक चक्र देखील निळ्या रंगाचा आहे. तर 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 11. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. शेवटचं निर्णायक षटक घेऊन येते गोलंदाज भारत. दोन्ही संघांना सामना जिंकण्याची समान संधी आहे. पण अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही. 50-50 चान्स. जो जिता वही सिकंदर. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता है. चेसिंग कंपल्सरी. दिलों की धड़कने तेज करने वाला है मुकाबला. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पाहतोय. पण संघर्ष झालेला आहे हे महत्वाचं आहे. संघर्षात जो विजय प्राप्त केला जातो त्या संघाच्या मार्फत तो खरा विजय. आणि संघर्षात पराभूत झाला तर त्याला पराभव म्हणता येणार नाही. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू त्याला व्हीच्या आकारामध्ये लॉंग ऑन सीमारेषेवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. दुसरी धाव घेताना फलंदाज अनिल धावचीत बाद झालेला आहे.
6 धावांची आवश्यकता आहे. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. 5 गेंदे बचे, 10 रन चाहिए. 5 बॉल टू लेफ्ट एंड 10 रन्स टू नीड. गावदेवी अंजूर. हाच तो खेळाडू आहे. खारबाव संघ त्यांच्या अपोजिट होता आणि शेवटच्या 2 चेंडूंवर 12 धावांची आवश्यकता असताना 2 उत्तुंग षटकार पेश केले होते आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. पण तो सामना वेगळा होता, हा सामना वेगळा आहे. ही स्पर्धा वेगळी होती, ही स्पर्धा वेगळी आहे. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कवर भारत. चांगला फटका पंच केलाय. चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलताना 4 चेंडू आणि कंपल्सरी 8 धावांची आवश्यकता विजयासाठी गावदेवी अंजूर या संघाला. 4 चेंडू 8 धावा. सर्वात रोमांचकारी सामना आणि चित्त थरारक लढत 3 दिवसामधील हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. भारत सज्ज होते बॉलिंग मार्कवर. फुलटा चेंडू क्षेत्ररक्षक झेपावते आणि अशा मोमेंट्सला चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाते. 4 धावांसाठी चौकार. देखील झेलबादची संधी होती. खराब फिल्डिंग बघायला मिळते आणि चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गेला होता. 4 धावांसाठी 3 चेंडू आणि कंपल्सरी 4 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा इक्वेशन चेंज झालेलं आहे. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता विजयासाठी. चेसिंग कंपल्सरी आहे आणि धाडसी आणि साहसी खेळ करताना आपल्या संघासाठी खेळपट्टीवर पाय रोवू नये. सतीश पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. अलॉंग दी कार्पेट 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज दुर्दैवीरित्या धावचीत बाद झालेला आहे. दोन चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना अनिल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कारिवली. जास्त वेळ घेऊ नका कारण अंतिम फेरीचा सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे. 2 चेंडू आणि कंपल्सरी 3 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघांचे मी कौतुक करेन. जबरदस्त काटेकी टक्कर बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. तसेही जीवन एक संघर्ष आहे आणि प्रेक्षकांना संघर्षपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 2 चेंडू आणि कंपल्सरी 3 धावांची आवश्यकता आहे. अनिल ज्युनियर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहतोय तर नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय विजय. 2 चेंडू कंपल्सरी 3 धावा. जो जिंकेल तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे. सामना कुठल्याही संघाने जिंकला पण खरोखरच दोन्ही संघांनी
खूपच जबरदस्त मनोरंजन केलेलं आहे प्रेक्षकांचं. आडव्या बॅटनं स्वीपच्या अंदाजाने खेळलेलं आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज धावचीत बाद होते. दुसरी धाव घेताना अनिल. सामना करेल फलंदाज जयदेव. प्रेक्षकांना जसा सामना हवा होता तसा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. फाइनल से पहले फाइनल मुकाबला दर्शकों को देखने को मिल रहा है. शेवटचा चेंडू गोल्डन डिलिव्हरी. क्लीन बॉल परफेक्ट यॉर्कर आणि ह्याच बरोबर विजय साजरा केलेला आहे तो जय बजरंग कारिवली या की टक्कर प्रेक्षकांना बघायला मिळाली दोन संघांमध्ये. आणि काय चेंडू टाकला. शेवटचा चेंडू परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर दांडी गुल. फलंदाज जयदेव बाद झाला आणि अवघ्या 2 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. तो जय बजरंग कारिवली या संघाने अंतिम फेरीत धडक मारल्या. कॉंग्रॅच्युलेशन. सामनावीर आहे कुंदन ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नव्हतं आणि तो ठरलाय सामनावीर जय बजरंग कारिवली या संघाचा कुंदन. मुखाना बोला बोला जय जय हनुमान. थँक्यू डीजे. तर